भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या 135वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम केले जातात आणि मुख्य कार्यक्रम जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जो आहे तो या ठिकाणी केला जातो। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर उद्या अनुयायी जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मोठ्या प्रमाणावर हजारोंची जी आहे ती गर्दी या ठिकाणी होत असते। स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत, तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण पार्श्वभूमीवर आयुक्त मॅडम असतील, त्यानंतर महापौर जे आहेत ते सकाळीच या भागाची त्यांनी पाहणी केलेली आहे, स्वच्छतेचा आढावा घेतलेला आहे। दुसरीकडे ट्रॅफिकचं कसं नियोजन असलं पाहिजे या संदर्भात देखील त्यांनी पोलिसांशी चर्चा केलेली आहे। आपल्यासोबत महापौर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगणार, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जयंती साजरी होत आहे, तुम्ही सकाळीच या ठिकाणी फेरफटका मारलेला आहे, कसं नियोजन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे? संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की कल जयंती है। उसके निमित्त अमरावती के इरविन चौक पर सभी समाज अमरावती में रहने वाला वो यहाँ दर्शन करने को आता है, जयंती मनाने को आता है। अमरावती शहर के अलग अलग समाज के घटक यहाँ पे आते हैं। उस को देखते हुए आज महानगर पालिका के जोन नंबर 2 के सभी कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, उसके बाद में हमारे कमिश्नर मैडम, सभी यहाँ आज यहाँ की सफाई देखने आए हुए हैं। वैसे सफाई तो 10 तारीख से कंटिन्यू चालू है, पर आज स्पेशल कल का ही दिन है, इसके लिए हम आज यहाँ आए हुए हैं और सफाई का पूरा जायजा ले रहे हैं। अच्छे प्रकार से उन्होंने सफाई कर दी हुई है। यहाँ आने वाले घटकों को कोई भी तकलीफ नहीं होगी मेरे ख्याल से। काय नियोजन, पोलिसांसोबत काही चर्चा झाली का ट्रॅफिक संदर्भात? वैसे तो यहाँ पे कुछ ऐसा प्रॉब्लम रहता नहीं है। वैसे फिर भी हमारी कमिश्नर साहब से भी बात हुई थी, उन्होंने भी अपना बंदोबस्त पूर्ण रूप से कर दिया है कि आज से ही उनका बंदोबस्त चालू रहेगा और कल ऐसी कोई भी घटना न हो उसका उन्हें पूरा ध्यान रखना है। आपल्यासोबत आयुक्त आहेत लड्डा मॅडम, नव्यानेच रुजू झालेले आहे अमरावतीमध्ये। मॅडम काय सांगणार, सकाळीच फेरफटका तुम्ही या ठिकाणी मारलेला, उद्या हजारो अनुयायी जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं कशी तयारी झाली? आपण यावेळी चांगलं नियोजन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे महापालिका सज्ज आहे। ॲक्च्युली मी सांगताना सांगितलेलं आहे 13, 14, 15 3 दिवस आपल्याला खूप क्रुशियल पिरियड आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, कारण इतके अनुयायी येणार तर सगळीकडचा परिसर जितक्या वेळ आपल्याला स्वच्छता करता येईल तर 3 टाईमचं आपण नियोजन केलेलं आहे, तसं सकाळ, दुपार आणि संध्याकाळ घंटागाडीचं, जेणेकरून स्वच्छ परिसर राहील। आणि महापालिकेच्या वतीने अग्निशमन दल आहे किंवा आपले पाण्याची सोय आहे आणि इथे थोडंसं आम्ही मंडप पण घालण्याचं जे नेहमीप्रमाणे आहे त्याप्रमाणे केलेलं आहे, जेणेकरून उन्हाचा पण त्रास आपल्या लोकांना, अनुयायींना होणार नाही, या पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे। यावेळी विशेष काय अभियान या ठिकाणी राबवणार आहेत महानगरपालिका? विशेष अभियान म्हणजे मेनली आपण हे जे देतो आहे अनुयायींना आपण पाणी म्हणजे ज्या मेन मूलभूत सुविधा आहेत त्या आपण देणार आहोत। पाण्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे, फायर ब्रिगेडचं सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर चहा नाश्त्याची व्यवस्था ज्या पद्धतीने दरवेळी होते त्या पद्धतीने सांगितलेली आहे। आणि या भागामध्ये आपल्याला वाहतुकीची म्हणजे जी काही माननीय CP साहेबांनी सुद्धा नियोजन पूर्ण केलेलं आहे, बैठका झालेल्या आहेत शासकीय पातळीवरच्या। महापालिकेचा जो काही उद्यान विभाग असेल किंवा आपला बांधकाम विभाग असेल आणि स्वच्छता विभाग यांचं आपलं नियोजन पूर्ण केलेलं आहे। नक्कीच आपण बघू शकतो उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी हजारो अनुयायी जे आहेत ते अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येत असतात अभिवादन करण्यासाठी। आणि त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीनं आज संपूर्ण आढावा घेण्यात आलेला आहे। यामध्ये महापौर असतील, त्यानंतर आयुक्त मॅडम यांनी संपूर्ण या भागाची पाहणी केलेली आहे आणि यावर्षी जर आपण पाहिलं खास करून स्वच्छतेवर जे आहे ते संपूर्ण लक्ष केंद्रित राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।